उरणमधील चिर्ले, दिघोडे, गव्हाण फाटा, पाडेघर आणि खोपटा पूल दुमदुम रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शनिवारी रात्री एक गरोदर महिलेला रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका अडकली. वाहतूक शाखा रस्ता सुरक्षा सप्ताह राबवत असताना या मार्गावरील कोंडीमुळे दुर्लक्ष होतंय. यामुळे रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचणं कठीण होतंय. अवैध वाहतुकीमुळे रहदारीच्या रस्त्यांवर प्रवाशांना आणि रुग्णवाहिकांना त्रास सहन करावा लागतोय. प्रभावी वाहतूक व्यवस्थापन आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. यासाठी उरण तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. चौक येथील आदर्श मित्र मंडळात गणरायाच्या आगमनापासून बाप्पाच्या दर्शनासाठी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. गणेशोत्सवाच्या 5व्या दिवशी आमदार महेश बालदी यांचे मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे उपस्थित होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी आणि उत्साह यामुळे उत्सवाला विशेष रंग चढलाय. तसेच स्वर्गीय चंद्रकांत नारायण जांभळे यांच्या स्मरणार्थ जांभळे परिवारानं आयोजित केलेल्या गौरी नाचाबद्दल आदर्श मित्र मंडळाने त्यांचे आभार मानले. हा उत्सव परिसरातील सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनला असून दररोज मोठ्या संख्येने भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. पनवेल येथे शिवसेना उभाटा पक्षानं मराठा आरक्षण मोर्चासाठी बांधवांना मदतीचा हात दिलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल शहर शाखेने मोर्चासाठी आलेल्या बांधवांना नाश्ता, जेवण आणि इतर वस्तूंचं वाटप केलं. प्रभाग 20चे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात ही मदत पोहोचवली. शहर प्रमुख प्रवीण जाधव, विभाग प्रमुख अमोल गोवारी, उपविभाग प्रमुख वैभव मडवी, भिंगारी शाखा प्रमुख प्रवीण डावलेकर, काळुंद्रे शाखा प्रमुख तुळशीराम चिखलेकर आणि इतरांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे मराठा बांधवांना मोर्चा दरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या, ज्यामुळे त्यांच्या आंदोलनाला बळ मिळतंय. रोहा येथे मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयास्पद टेम्पोचा पाठलाग करून 2,65,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त केला. टेम्पो चालक रोशन पेर यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून 2 मुख्य गुटखा माफिया फरार आहेत. टेम्पोत केसरयुक्त विमल पान मसाला, विवन तंबाखू आणि तुळशी पान मसाला आढळला. रोहा पोलिसांनी 5 पानटपरी चालकांवरही कारवाई करून त्यांना न्यायालयीन कस्टडीत पाठवले. या कारवाईमुळे गणेशोत्सवात गुटखा माफियांवर अंकुश लावण्यात पोलिसांना यश आलंय. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बेंडसे गावात अनिल पाटील यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त कार्ला येथील आई एकविरा मंदिराचा मनमोहक देखावा साकारण्यात आलाय. पाटील कुटुंब दरवर्षी पर्यावरणपूरक आणि जनजागृती करणारे देखावे तयार करते. यंदा त्यांनी कार्ल्याच्या एकविरा मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली, जी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. या देखाव्यामुळे गणरायासह एकविरा मातेचं दर्शन घडत असल्याचं भाविकांनी सांगितलं. कोकणात गणेशोत्सवात पर्यावरणपूरक देखाव्यांनी उत्साह आणि मंगळमय वातावरणाला विशेष रंग चढलाय. पाटील कुटुंबाच्या या सृजनशीलतेमुळे बेंडसे गावातील गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित झालाय. माणगाव येथे गेल इंडिया कंपनीच्या CSR निधीतून CBSE शाळेच्या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी माणगावला दक्षिण रायगडची राजधानी बनवण्याचं आश्वासन दिलंय. माणगाव नगरपंचायतीचे लवकरच नगर परिषदेत रूपांतर होणार असून यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. माणगावची वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक शैक्षणिक विकासामुळे पायाभूत सुविधांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी शिवसेनेवर टीका करत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. अनिकेत तटकरे, सुभाष केकाणे, शर्मिला सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. चौक येथे गौरी पूजनासाठी बाजारपेठेत रानटी फुले, गौरी हार, सूप आणि पालेभाज्यांची खरेदी जोरात सुरू आहे. पावसातही खरेदीसाठी महिला आणि नवविवाहितांनी गर्दी उसळली आहे. सुपाची किंमत 250 ते 300 रुपये आहे. गौरी पूजन पूर्व नक्षत्रात होत असल्यानं नवविवाहितांचे ओवसे माहेरी होणार आहे. गौरी मातेला आवडणारे आलू, आलूची पानं यांना मोठी मागणी आहे. गणरायाच्या निरोपानंतर गौरीच्या आगमनाची उत्सुकता वाढली आहे. नवविवाहितांना सोन्या मोत्याचे दागिने घेण्याची प्रथा काही ठिकाणी आजही आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नागोठणे येथील पांडुरंग निवास येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानी 30 ऑगस्ट रोजी
कोकणातील भजन आणि शक्तीनाच मंडळाने गणेशोत्सवाला रंगत आणली. चिपळूणजवळील शिगवणवाडी व घाडगेवाडी येथील मंडळाला खास आमंत्रित करण्यात आलं होतं. मंडळाने भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर आकर्षक वेशभूषेत शक्तितुरा नाच आणि गवळण गाणी सादर केली. उपस्थितांनी याला भरभरून दाद दिली. भाई टके, हरीश टके, बाळासाहेब टके यांच्यासह टके कुटुंब, माहेरवाशिणी आणि नागोठण्यातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वत्र उत्साहाचं वातावरण झालंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.